राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत नीटच्या पेपरची आज पुनर्परीक्षा होणार आहे। 3 मे रोजी पेपर झालेला होता। तो पेपर फुटल्यानंतर आज पुन्हा एकदा पुनर्परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रांवर जे आहे पुन्हा परीक्षेची तयारी करण्यात आलेली आहे। यामध्ये 5,000हून अधिक जे विद्यार्थी आहेत ते आता परीक्षेसाठी तयार होणार आहेत। दुपारी 2च्या दरम्यान जे आहे परीक्षेला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जे आहे ती तयारी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त असेल, त्याचबरोबर जे एजन्सीचे कर्मचारी आहेत ते परीक्षा केंद्रांवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या परीक्षा पार्श्वभूमीवर कडक व्यवस्था पुन्हा एकदा परीक्षा केंद्रांवर आपल्याला पाहायला मिळत आहे। यापूर्वी 3 मे रोजी हा पेपर आयोजित करण्यात आला होता, मात्र पेपर लीक झाल्याचे लक्षात येताच परीक्षा रद्द करण्यात आली आणि देशभरामध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली। दरम्यान पेपर फुटीबाबत सीबीआयने तात्काळ तपास सुरू करत या पेपर फुटीतील धागेदारी शोधण्यास सुरुवात केली होती। यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, लातूर, नाशिक, अहिल्यानगरमध्ये व्यतिरिक्त दिल्ली, जयपूर आणि गुरुग्राममध्ये देखील आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते। या पेपर फुटीचा जो मुख्य सूत्रधार आहे लातूरचा जो PV कुलकर्णी प्राध्यापक आहे त्याला देखील यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं होतं। दरम्यान या सगळ्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना देखील आता ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्यांची तपास सुरू आहे। या सगळ्या परीक्षेची घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन केंद्र सरकारने यापूर्वीची परीक्षा रद्द केली होती आणि त्यानंतर देशभरात कडक सुरक्षेत पुन्हा परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो परीक्षा केंद्रांवर जे आहे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असेल, त्याचबरोबर एजन्सीचे कर्मचारी जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। आज अहिल्यानगरमध्ये परीक्षेच्या सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त आयोजित करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थांच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यामध्ये 12 केंद्र अधीक्षक, 16 उपकेंद्र अधीक्षक, 16 निरीक्षक, 225 कक्ष निरीक्षक, 3 NTA प्रतिनिधी तथा भरारी पथके असणार आहेत। यासोबतच 12 कर्तव्य दंडाधिकारी असणार आहेत। यासोबतच पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। 107 पोलीस कर्मचारी या सगळ्या परीक्षा केंद्रांवर लावण्यात आलेले आहेत, तर 21 जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी आणि 12 वाहन चालक जे आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण पाहू शकतो की कशा प्रकारे जे आहे परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। दरम्यान आता परीक्षा फुटीच्या जे आहे यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये देखील संतापाची लाट पाहायला मिळाली होती। आता पुनर्परीक्षा होणार आहे। या परीक्षेची पूर्ण काळजी ही राष्ट्रीय परीक्षा संस्थेने आणि इतर प्रशासनाने घेतल्याचं बोललं जात असलं तरी आजची परीक्षा काय होती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर। आज नीटची जी एक्झाम आपल्याकडे सुरू होत आहे त्या दृष्टीने आपण पेपर जे आहेत आपल्याला ते गोपनीयरित्या आपल्या नगर जिल्ह्यात पोहोच झालेले आहेत आणि ते गोपनीयरित्या ठेवण्यात आलेले आहेत। ते पेपर कुठे ठेवलेत हे इव्हन प्रशासनाला देखील माहीत नाहीत। आज सकाळी नीट मार्फत आपल्याला अगदी केंद्रामार्फत तो मेसेज येणार आहे आणि मेसेज आल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपले जे 12 सेंटर्स आहेत त्या 12 सेंटरवरती आपण विथ सिक्युरिटी, आपले पोलीस फोर्सची सिक्युरिटी पण आहे आणि मिलिटरी सिक्युरिटी पण आहे, त्या ठिकाणी पाठवणार आहोत आणि त्या ठिकाणाहून 12 केंद्रावरती आपण गाड्याची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यामध्ये 3 टायर सिस्टीम जी आहे ती आपण ठेवलेली आहे, शासना थ्रूच आपण ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये केंद्रावरची सिक्युरिटी, पेपर घेऊन जाणारी सिक्युरिटी ती 2 टायर मध्ये आहे। त्याच्यामध्ये पोलीस आपले स्टेटचे आणि मिलिटरीची सिक्युरिटी ही ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपल्याकडं आपल्या सेंटरवरती 5,385 विद्यार्थी ही एक्झाम देणार आहेत। टोटल सेंटर्स जे आहेत 12 आहेत। 12 सेंटरवरती आपण केंद्र प्रमुख नेमलेले आहेत। त्या केंद्र प्रमुखांच्या सहकार्यासाठी आपण 12 ठिकाणी 12 मॅजिस्ट्रेट आपण नेमलेले आहेत, जे कार्यकारी काम पाहणार आहेत, कार्यकारी दंडाधिकारी म्हणून ते आपले गॅझेटेड ऑफिसर्स आहेत। आणि त्याच्यानंतर फ्रिस्किंग आहे, प्रत्येक ठिकाणी आपण जामर्स लावलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी CCTVची व्यवस्था केलेली आहे आणि सेंटरच्या बाहेर सुद्धा 3 टायर सिस्टीम मध्ये आपण सिक्युरिटी ठेवलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना काही अडचण येऊ नये म्हणून आपण आपल्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत आणि सिव्हिल सर्जन मार्फत आपण त्या ठिकाणी मेडिकल पथक सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने ही परीक्षा जी आहे ती परीक्षा पोलीस विभाग, मिलिटरी विभाग आणि जिल्हा प्रशासन, त्याचबरोबर नीट परीक्षेसाठी नेमलेले जे सेंटरचे केंद्र प्रमुख आहेत, 4 जे अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आपण ही सर्व परीक्षा जी आहे ती या ठिकाणी पार पाडत आहोत। प्रत्येक ठिकाणी पूर्ण सिक्युरिटी टाईट केलेली आहे। कुठल्याही विद्यार्थ्यांना मोबाईल किंवा इतर गोष्टी सोबत घेऊन जाता येणार नाहीत। प्रत्येक केंद्रावरती आणि प्रत्येक रूमवरती आपण जामर्स बसवलेले आहेत।